खूप जास्त वाट पाहावी लागली ना तुम्हाला हे जाणून घेण्यासाठी की ही माझी मैत्रीण निघालेली होती आणि अचानक तिला का थांबावं लागलं? त्याचं कारण असं होतं की थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना कळालं की त्यांच्या टायर पंक्चर झाला आहे, त्यामुळे ते रिटर्न आले आणि आल्यानंतर इतकं छान टाइम स्पेंड होईल असं आम्ही अपेक्षा सुद्धा केली नव्हती. अबो थोडीशी नर्वस झाली कारण झाड इतकं हलायला लागलं की तिला असं वाटलं की ती पडती की काय. खूप मुलांनी छान छान फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि झाडावर चढून तर त्यांचं एन्जॉय चालूच होतं. व्हिडिओ फोटो काढण्याचं काम माझं होतं. तुम्हाला खरं सांगू का, आयुष्यात अशी काही माणसं असतात ज्यांच्याशी विचार न करता सहजपणे सर्व काही बोलता येतं आणि असंच एक पारदर्शी नातं म्हणजेच मैत्री. आज ही मैत्री खूप वर्षांनंतर मी इतक्या छानपणे म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, सोबत होतो तेव्हा या मैत्रीची इतकी जाणीव नव्हती. ज्यावेळेस वेगळं झालो त्यावेळेस कळालं. हा सुंदर असा पक्षी मी माझ्या कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, पण जवळ जाताच तो उडून गेला. असो चला, मुलांचं असं मस्ती करणं चालूच होतं. रात्री जे काही फोटोज, व्हिडिओज काढता आले नाहीत ना, ते आता काढून घेतले आणि इतकं छान वाटलं. अगच ते पहा इथे. मला ह्याला असं पाहून आहे ना तेच गाणं आठवलं. अ, हम पागल नहीं है भैया हमारा दिमाग खराब है. सो तेच काहीसं गाणं मला ह्या सिच्युएशन मध्ये आठवलं आणि हे छोटंसं झाड आंब्याचं त्याला इतका मोहर आला होता की काय सांगू. आम्ही दोघींनी असेच छान छान फोटोज क्लिक केले आणि खूप 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 जास्त एन्जॉय केला आजचा दिवस. पण काय करणार, आता तिला जावंच लागणार होतं. फायनली त्यांची गाडी आली होती रिपेअर होऊन आणि त्यानंतर ती निघाली. ते निघायच्या टायमिंग मध्येच नेमके माझे अहो सुद्धा घरी आले. सो चला, जेवणाचा टाइम झाला होता. ते सुद्धा गेले आणि आम्ही त्यानंतर जेवण करून घेतलं. दुपारी एकदम शांत सुस्तावलेली होती, पण संध्याकाळ मात्र एकदम अशी झटपट झाली पाहिजे. सो चला, सगळं काही पॅक करून गाडीत भरलं आणि हा टोप वगैरे तो ताईंना द्यायचा होता त्या दुसऱ्या माझ्या मैत्रिणीला. सो त्यांच्यासाठी हा गाडीत ठेवून घेतला. त्यांना जाता जाता द्यावं म्हटलं, पण ते काही घरी नव्हते. नंतर हा वाटेतला सुंदरसा चंद्र आणि ही संध्याकाळ एन्जॉय करत करत फायनली आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर असा काहीसा बेत ठरला होता आमचा. तसं पाहायला गेलं तर हा पिझ्झा मी घरी फर्स्ट टाइम बनवते आणि तोही कसा झाला ते ऐका. मेरे मुंह में पानी आ रहा है, ऐसा पानी जो कभी नहीं आया। पहले स्लाइस मैं खाऊंगी। घरी आल्या आल्या पिझ्झा बनवायला घेतला आणि मुलं माझ्या आजूबाजूलाच होती, अवतीभवतीच होती, कारण पिझ्झा बनतोय त्यांच्या आवडीचा. तसं बाहेरचा पिझ्झा काही खाण्यात येत नाही, पण घरी फर्स्ट टाइम बनवला होता तो असा काहीसा दिसत होता. चला तर इथेच व्हिडिओ एंड करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचंच राहून गेलं, माझा पहिला पिझ्झा जळून गेला होता. असो चला, 2 छान झाले होते. बाय बाय.